हॅलो स्टुडंट्स, क्लास 11 बायोलॉजी चॅप्टर नंबर 10 ॲनिमल टिश्यू पार्ट 5. आज आपल्याला बघायचं आहे मस्क्युलर टिश्यू. यामध्ये 3 टाईप्स असणार आहेत: स्केलेटल मसल्स, देन स्मूथ मसल्स अँड कार्डियक मसल्स. फर्स्ट मस्क्युलर टिश्यूची इन जनरल इन्फॉर्मेशन घेऊयात आणि त्यानंतर त्याचे टाईप्स बघूया. सेल्स ऑफ दिस टिश्यू आर इलॉंगेटेड अँड कॉल्ड मसल फायबर्स. याचा जो शेप आहे सेलचा तो एक टिपिकल सेल असं शेप असणार नाही, तर असे इलॉंगेटेड असणार आहे. ईच मसल फायबर, आणि त्या सेलच मसल फायबर असं म्हटलं जातं, कारण इथून पुढे आपण प्रत्येक वेळी मसल फायबर असा वर्ड यूज करणार आहोत, तर तेव्हा लक्षात घ्यायचं की ही मसल सेल आहे. ईच मसल फायबर कवर्ड बाय अ मेम्ब्रेन सार्कोलिमा. आता या सेलचं सेल मेम्ब्रेन जे आहे त्याला सार्कोलिमा असं म्हटलं जातं. अँड सायटोप्लाझम नोन ॲज सार्कोप्लाझम. लार्ज नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्टाईल फायबर्स कॉल्ड ॲज मायोफायब्रिल्स प्रेझेंट इन सार्कोप्लाझम. सार्कोप्लाझममध्ये कॉन्ट्रॅक्टाईल फायबर्स असतात, त्याला मायोफायब्रिल्स असं म्हटलं जातं. म्हणजे हा टर्म लक्षात घ्या. मसल फायबर, त्यानंतर त्याचं जे काय मेम्ब्रेन आहे त्याला सार्कोलिमा, आणि त्यामध्ये असणारं सायटोप्लाझम आहे त्याला सार्कोप्लाझम म्हटलं जातं, आणि त्याच्यामध्ये परत काय असणार आहेत मायोफायब्रिल्स. वन ऑर मेनी न्यूक्लियर प्रेझेंट इन मसल्स. मायोफायब्रिल्स मेड अप ऑफ प्रोटीन ॲक्टिन अँड मायोसिन. 2 प्रोटीन्स असतात त्याच्यामध्ये, ॲक्टिन अँड मायोसिन. मसल फायबर्स कॉन्ट्रॅक्ट अँड डिक्रीज इन लेंथ ऑन स्टिम्युलेशन. जेव्हा मसलला स्टिम्युलाय मिळतो, तर हा स्टिम्युलाय कधी मिळणार आहे, तेव्हा कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस. लक्षात घ्या, जेव्हा मसल कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा त्याची लेंथ डिक्रीज होते. मस्क्युलर टिश्यू इज नोन ॲज कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू. इट इज व्हॅस्क्युलर टिश्यू अँड इट इज इनर्वेटेड बाय नर्व्स ऑल्सो. व्हॅस्क्युलर टिश्यू का? बिकॉज इट प्रोव्हाइडेड बाय ब्लड कॅपिलरीज, आणि प्लस तिथं काय असणार आहे, नर्व्ससुद्धा असतील. मसल सेल कंटेन्स लार्ज नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. लक्षात घ्या, लार्ज नंबर ऑफ, कारण मसल कॉन्ट्रॅक्शनच्या वेळी मॅक्झिमम एनर्जी खर्च होते, आणि ही एनर्जी कुठून मिळणार आहे, मायटोकॉन्ड्रियामधून. सो इन मसल्स देअर आर लार्ज नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. ईच अँड एव्हरी टर्म लक्षात घ्या. आता आपल्याला बघायचे त्याचे टाईप्स ऑफ मस्क्युलर टिश्यू. स्केलेटल मसल्स, टाईप ऑफ मसल्स फाउंड अटॅच टू बोन्स. स्केलेटल मसल हा पहिला टाईप आहे. हे मसल जे आहे त्याला स्केलेटल मसल का म्हटलं जातं, कारण दे अटॅच टू बोन्स, स्केलेटन. लक्षात घ्या, म्हणून त्याला काय म्हणायचं, स्केलेटल मसल्स. अशा टाईपनं काय असतात ते, आता हे बोन आहेत आणि हे मसल्स त्याला अटॅच आहेत. टेंडॉन इथं असणार आहे अटॅचमेंटसाठी. देन स्केलेटल मसल्स कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ फॅसिक्युलाय wrapped by connective tissue sheath that is epimysium. आता हे जे काही स्केलेटल मसल्स आहेत त्यांच्यामध्ये काय असतात, फॅसिक्युलाय. म्हणजे अशा टाईपचे काय असणार आहेत, फॅसिक्युलाय. हां, हे फॅसिक्युलाय. ओके. अँड रॅप्ड बाय एपिमायसियम, म्हणजे हे सगळे जे आहेत त्याला कवर करणार आहे एपिमायसियम. एक लक्षात घ्या. आणि जो सिंगल आहे फॅसिक्युलस त्याला कवर करतो पेरिमायसियम. म्हणजे पूर्ण बंडलला कवर करणारा आहे, पूर्ण हे सगळे जे आहेत बंडल्स त्याला सगळं कवर करणारा एपिमायसियम असतो, आणि इंडिव्हिज्युअल आहे प्रत्येकाला करणारा हा पेरिमायसियम असणार आहे. ईच इंडिव्हिज्युअल फॅसिक्युलस कवर्ड बाय पेरिमायसियम. ईच फॅसिक्युलस कन्सिस्ट ऑफ मेनी मसल फायबर्स कॉल्ड ॲज मायोफायबर्स. आता इथं आहे तर हे जे काय सिंगल फॅसिक्युलस आहे त्याच्यामध्ये परत काय असणार आहेत, हे मसल फायबर्स असतील, याला मायोफायबर्स असं म्हटलं जातं. Then each muscle fiber is syncytial fiber. Syncytial fiber because it consists of many nuclei and which contains several nuclei. Sarcoplasm contains large number of parallelly arranged myofibrils, so nuclei shifted to periphery. Sarcoplasm म्हणजे सायटोप्लाझम, हे मसल सेलचं सायटोप्लाझम, आणि त्याच्यामध्ये पॅरलली अरेंज्ड काय असतात, मायोफायब्रिल्स असतात. त्यामुळे त्याचं न्यूक्लियस कुठं होतं, एका बाजूला सरकलेलं असतं, शिफ्टेड टू पेरिफेरी. Then each myofibril is made up of repeated functional unit of sarcomeres. प्रत्येक मायोफायब्रिल जो आहे, म्हणजे एक सिंगल मायोफायब्रिल जर घेतला तर त्याच्यामध्ये रिपीटेड फंक्शनल युनिट म्हणजे सार्कोमियर असतात. आता इथं लक्षात घेऊया परत आपण, हा एक मायोफायब्रिल्स आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये असे युनिट म्हटलं, युनिट म्हणजे आता झेड डिस्कपासून हा झेड डिस्कपर्यंतचा एक युनिट झाला, असे रिपीटेड युनिट असतात, आणि ह्या एका युनिटला सार्कोमियर असं म्हटलं जातं. ॲक्च्युली हे इथं मोठं करून दाखवलेलं आहे. एक लक्षात घ्या, हा एक मायोफायब्रिल आहे आणि याच्यामध्ये हा जो रिजन आहे त्या एका रिजनला सार्कोमियर, आणि म्हणजे अशा बरेच सार्कोमियर काय असतात त्याच्या मसल फायबरमध्ये असतात, आणि सार्कोमियर इज अ फंक्शनल युनिट ऑफ मायोफायब्रिल, हे लक्षात घ्यायचं. सार्कोमियर याचं स्पेलिंग
आर आहे. सार्कोमियर हॅज डार्क बँड. आता ह्या सार्कोमियर जर आपण स्टडी करायचं म्हटलं तर याच्यामध्ये लक्षात घ्या, एक काय असणार आहे, सार्कोमियर एवढ्याचा स्टडी करूयात आपण, बघूया. सार्कोमियर हॅज डार्क बँड नोन ॲज एनिसोट्रॉपिक ऑर ए बँड इन द सेंटर. सेंटरला असणार आहे त्याच्या ए बँड. हां, ओके, ए बँड, इट इज डार्क बँड. देन सेंटर ऑफ ए बँड हॅव लाईट एरिया कॉल्ड एज झोन और हेन्सेन्स नोड. सेंटर ऑफ ह्या एज जो बँड आहे त्याच्यामध्ये परत काय असणार आहे, एज झोन असणार आहे. म्हणजेच काय तर लाईट एरिया जिथं आहे, कारण हा ॲक्च्युली डार्क बँड आहे पण मध्ये मध्ये काय असणार आहे त्याच्या लाईट एरिया जो आहे त्याला काय म्हटलं जातं, एज झोन, हा लाईट एरिया. त्यानंतर इन द सेंटर ऑफ एज झोन, परत एज झोनच्या सेंटरमध्ये देर इज एम लाईन. म्हणजे आता इथं बाजूला घेऊन बघूयात आपण की हा जो लाईट एरिया आहे एज झोनचा, इथं बघूया याच्यामध्ये असणार आहे एम लाईन. ए बँड मेडअप ऑफ मायोसिन अँड ॲक्टिन. ए बँड जो आहे तो मायोसिन आणि ॲक्टिनपासून बनलेला असतो, जे दोन प्रोटीन्स आहेत, कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन. ऑन आयदर साइड ऑफ ए बँड देर आर लाईट बँड्स कॉल्ड आयसोट्रॉपिक ऑर आय बँड्स. इथं हा रिजन जो आहे तो ए बँडचा झाला. ओके, त्याच्या बाजूला जे काय परत लाईट बँड असणार आहे त्याला म्हटलं जातं आय बँड, ऑल्सो नोन ॲज आयसोट्रॉपिक. ए बँड जो आहे त्याला एनिसोट्रॉपिक म्हटलं जातं आणि याला म्हटलं जातं आयसोट्रॉपिक बँड. अँड कंटेन ओनली ॲक्टिन. एक लक्षात घ्या, ए बँड जो आहे त्याच्यामध्ये ॲक्टिन मायोसिन असतं, पण आय बँडमध्ये फक्त काय असणार आहे, ॲक्टिन. देन मायोसिन्स आर थिक अँड डार्क कलर्ड अँड ॲक्टिन फिलामेंट्स आर थिन अँड लाईट कलर. त्यामुळे ए बँडमध्ये काय मायोसिन पण आहे आणि ॲक्टिन पण आहे, त्यामुळे ते कसं दिसतो, थिक दिसतो, डार्क. आणि ॲक्टिन फक्त कशामध्ये असणार आहे, आय बँडमध्ये, त्यामुळे तो कसा दिसतो, लाईट कलर्ड. ॲडजस्टंट लाईट बँड सेपरेटेड बाय झेड लाईन. ज्या दोन बँड जे आहेत, ॲडजस्टंट लाईट बँड्स आर सेपरेटेड बाय झेड लाईन. ही जी काय आहे ती मध्ये जी लाईन आहे त्याला काय म्हटलं जातं, झेड लाईन. हे दोन डार्क बँडच्या मध्ये असणारी आहे ती झेड लाईन. देन डार्क अँड लाईट बँड ऑन नेबरिंग मायोफायब्रिल्स करस्पॉन्ड विथ ईच अदर, सो मसल गेट स्ट्रायटेड ॲपिरन्स. त्यामुळे इथं कसं तर अल्टरनेट डार्क बँड लाईट बँड असं असल्यामुळं त्याचा जो काय ॲपिरन्स आहे तो कसा दिसतो, स्ट्रायटेड ॲपिरियन्स. देन स्केलेटल मसल्स शो क्विक अँड स्ट्रॉंग व्हॉलेटरी कॉन्ट्रॅक्शन. स्केलेटल मसल जे आहे, स्केलेटल मसल्स ते काय करतात तर स्ट्रॉंग अँड व्हॉलेंटरी कॉन्ट्रॅक्शन आणि स्ट्रॉंग. व्हॉलेंटरी म्हणजे विच डिपेंड ऑन अवर विल पॉवर, आणि प्लस काय असतं ते स्ट्रॉंग, ब्रिंग्स अबाउट व्हॉलेंटरी मुवमेंट अँड लोकोमोशन. जे काय आपल्याला क्विक प्लस म्हटलेलं आहे, क्विक पण म्हटलेलं आहे. आपण मसल कॉन्ट्रॅक्ट करतो हे क्विक त्याचा इफेक्ट असतो, प्लस तिथं जे काय कॉन्ट्रॅक्शन होतं ती व्हॉलेंटरी मुवमेंट आहे किंवा लोकोमोशन आहे, ह्या सगळ्या कुणामुळे होतात तर स्केलेटल मसलमुळं. आणि हे ॲक्च्युली कॉन्ट्रॅक्शन मेकॅनिझम आहे ते तुम्हाला स्केलेटन ह्या टॉपिकमध्ये इन डिटेल शिकायचंच आहे की एक्झॅक्टली ॲक्टिन मायोसिन किंवा हे जे स्ट्रक्चर बघितलं ते आत्ताच तुम्ही लर्न करून घ्या, कारण त्या स्ट्रक्चरमध्ये एक्झॅक्टली कसं ॲक्टिन मायोसिन काम करतं आणि मसल एक्झॅक्टली कसा कॉन्ट्रॅक्ट होतो ते इन डिटेल तुम्हाला स्केलेटनमध्ये बघायचं आहे. त्यासाठी इथं ही टर्म क्लिअर झाली पाहिजे. त्यानंतर असणार आहे स्मूथ मसल ऑर नॉन स्ट्रायटेड मसल्स. These muscles present in the form of sheets of layers. Each muscle cell is spindle shaped. असे असतात ते लेयर्समध्ये असतात, प्लस कसे असणार आहे स्पिंडल शेप्ड और फ्युजिफॉर्म. फायबर्स आर अनब्रँच्ड हॅव्हिंग सिंगल न्यूक्लियस ॲट द सेंटर. फायबर्स त्याचे काय असणार आहे अनब्रँच असतात आणि एक सिंगल न्यूक्लियस असतं ॲट द सेंटर. देन सार्कोप्लाझम कंटेन्स मायोफायब्रिल्स मेड अप ऑफ कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन ॲक्टिन अँड मायोसिन. ॲक्टिन अँड मायोसिन दोन प्रोटीन आहेतच. स्मूथ मसल्स कंटेन लेस मायोसिन अँड मोर ॲक्टिन. लेस मायोसिन असणार आहे मोर ॲक्टिन असणार आहे ॲज कम्पेअर टू स्केलेटल मसल. म्हणजे स्केलेटल मसलमध्ये जेवढं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्याशी कम्पेअर केलं तर इथं लेस मायोसिन असणार आहे आणि ॲक्टिन मोर असेल. देन स्ट्रायशन्स अब्सेंट आहे म्हणून तर त्यांना काय म्हटलं जातं नॉन स्ट्रायटेड मसल्स. मसल्स अंडरगो स्लो अँड सस्टेंड इनव्हॉलेंटरी कॉन्ट्रॅक्शन. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. अंडरगो स्लो अँड सस्टेंड इनव्हॉलेंटरी कंटिन्युअस इनव्हॉलेंटरी कॉन्ट्रॅक्शन असतं पण स्लो असणार आहे. तिथं कसं होतं क्विक होतं
दे आर इनर्वेटेड बाय ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. इनव्हॉलंटरी आहे, ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम इथं असणार आहे. दीज मसल्स फाउंड इन वॉल ऑफ विसरल ऑर्गन. जे काही इंटरनल ऑर्गन आहेत तिथं हे मसल्स असतात, ब्लड वेसल्समध्ये असतात. सो ऑल्सो नोन ॲज विसरल मसल्स, म्हणून यांना विसरल मसल असं सुद्धा म्हटलं जातं. अरेंजमेंट ऑफ दीज मसल्स मे बी लेंथवाईज. लेंथवाईज असेल तर त्यांना लॉन्जिट्युडनल मसल म्हटलं जातं, आणि सर्क्युलर असेल म्हणजे अराउंड द सर्कम्फरन्स असेल तर त्याला सर्क्युलर मसल्स म्हटलं जातं ऑफ एनी ऑर्गन. कोणत्याही ऑर्गनच्या अराउंड ते मसल्स असतील तर त्यांना सर्क्युलर मसल्स म्हणणार, किंवा त्याच्या लेंथवाईज असेल तर त्याला लॉन्जिट्युडनल मसल्स असं म्हटलं जातं. देन लास्ट वन, कार्डियक मसल्स. Muscles of this tissue characteristics of both striated as well as non-striated fibers. हे दोन्ही कॅरेक्टरिस्टिक दाखवतं, स्ट्रायटेड प्लस नॉन स्ट्रायटेड. सार्कोलिमा इज नॉट डिस्टिंक्ट. सार्कोलिमा डिलिमिटिंग मेम्ब्रेन, जे मेम्ब्रेन आहे ते कसं असतं, इट इज नॉट डिस्टिंक्ट. सो युनिन्यूक्लिएट मसल, म्हणजे मसल ॲक्च्युली असतो युनिन्यूक्लिएट म्हणजे विथ सिंगल न्यूक्लियस, पण तो दिसतो कसा, मल्टीन्यूक्लिएट. देन ॲडजस्टंट मसल फायबर्स जॉईन टुगेदर टू गिव्ह अ ब्रँच्ड अपीरियन्स टू टिश्यू. जे काय ॲडजस्टंट मसल फायबर्स आहेत, जसं इथं आहे की हे ॲडजस्टंट मसल फायबर आहेत, तर त्याच्यामुळं काय होतं, हे इथं ॲडजस्टंट आहे ओके तर त्याच्यामुळं काय होतं, ब्रँच्ड अपीरियन्स दिसतो. पॉईंट्स ऑफ ॲडिशन ऑफ मसल फायबर्स फॉर्म बाय ट्रान्सवर्स थिकनिंग ऑफ सार्कोलेमा कॉल्ड इंटरकॅलेटेड डिस्क. त्याच्यामध्ये काय असते, इंटरकॅलेटेड डिस्क असतात, दोन जी काय मसल फायबर आहेत ते एकमेकाला जिथं जॉईन होतात तिथं. दी जंक्शन ऑफ ॲडजस्टंट सेल अलाव कार्डियक मसल टू कॉन्ट्रॅक्ट ॲज अ युनिट. आता हे जे काय दोन ॲडजस्टंट सेल असतील तर त्या कार्डियक मसल्सना ते ॲज अ युनिट कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी, म्हणजे एक सिंगल म्हणजे आता इथं त्यांच्यामध्ये काय असतं तर जंक्शन्स असतात, आणि ह्या जंक्शनमुळे काय होतं तर ॲज अ युनिट ते कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे एकाच वेळी कॉन्ट्रॅक्ट करणार, एकाच वेळी रिलॅक्स होणार, म्हणजे ॲज अ युनिट एकत्रपणे ॲज अ ग्रुप ते त्यांचं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. कार्डियक मसल्स आर स्ट्रायटेड इनव्हॉलंटरी मसल्स, म्हणजे हे स्ट्रायटेड आहेत प्लस इनव्हॉलंटरी मसल्ससुद्धा आहेत, म्हणून त्याला म्हटलं की आपण स्ट्रायटेड पण आणि नॉन स्ट्रायटेड ह्या दोन्हीचे कॅरेक्टर्स ते शो करतात. तर याच्यामध्ये जे मसल्स असतात त्याला स्टिम्युलस कसा मिळतो यावर एक दोन टाईप्स आहेत. ॲक्च्युली मायोजेनिक हार्ट किंवा तिथं हार्टबीट कसं तिथं कॉन्ट्रॅक्ट होतं, आणि न्यूरोजेनिक हार्ट किंवा त्याला स्टिम्युलस कुठून मिळतो, कसा मिळतो. मसल्स केपेबल ऑफ जनरेटिंग इम्पल्स ऑन देअर ओन. इथं कोणताही नर्व्सकडून किंवा न्यूरल कंट्रोलमध्ये असणार नाही आहे, ह्याला म्हटलं जातं मायोजेनिक हार्ट. मसल्स केपेबल ऑफ जनरेटिंग इम्पल्स ते ऑन देअर ओन, स्वतः ते काय करतात, हे मॅमेलियन हार्टमध्ये आहे की स्वतः ते काय करतात, इम्पल्स जनरेट करतात. न्यूरोजेनिक हार्टमध्ये असं नाही. हे जे काय हार्टबीट आहेत ते तिथं कॉन्ट्रॅक्शन कसं होतं, मसल नीड न्यूरल स्टिम्युलस टू इनिशिएट कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन इनिशिएट होण्यासाठी न्यूरल स्टिम्युलस इथं इसेन्शियल आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, न्यूरोजेनिक हार्ट. ओके, आय होप तुम्हाला व्हिडिओ समजलाच असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.